बहुशांत काया चाफा फुलला बहुवेळ निष्ठा समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा वेणापदाला याज्ञवल्क्यं मुनिं वन्दे संत ज्ञानेश्वरं तथा आद्य कीर्तनकाराय नारदाय नमो नमः नारदाय नमो नमः नारदाय नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय समर्थ वेणा स्वामी महाराज की जय ब्रह्म चैतन्य गुंडवलेकर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंबा माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम नवनीत समा नवनीत प्रिय नवनीत समा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी
सद्गुरुराया ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया मती मंदमी काही करेणू मती मंदमी काही करेणू सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया दीन दीन परी मनास वाटे दीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया एका विनवी जनाजनाते एका विनवी जनाजनाते निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया ये सद्गुरुराया अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री स्वामी समर्थांना मी साष्टांग नमस्कार करते. तसंच आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला सुद्धा मी साष्टांग नमस्कार करते. तसेच माझी कुलदेवता रेणुका अंबा माता, माझे सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज, माझे कीर्तन गुरु अखिल भारतीय वेणास्वामी संस्थांचे मठाधिपती श्रीयुत कौस्तुभबुवा रामदासी, त्यांना देखील मी साष्टांग नमस्कार करते. आणि या ठिकाणी ही कीर्तन सेवा मला करायला सांगितली ते अक्षय कुलकर्णी आणि पत्नी त्यांची धनश्री कुलकर्णी, आई त्यांच्या मानसी कुलकर्णी यांना देखील मी वंदन करते. तसंच आज माझ्या साथीसाठी जे आलेले आहेत ते हार्मोनियम साठी साथ संगत करतायत सुरंजन जायवली, टाळासाठी साथ संगत करतायत पार्थ भूमकर आणि पखवाजासाठी साथ संगत करतायत श्री अमेय भूमकर, अमित भूमकर. जावयांचे गुरु आहेत ते. या सगळ्यांना मी वंदन करते. तसंच ह्या ज्या ठिकाणी हे कीर्तन होते त्यातील अधिष्ठित देवता म्हणजे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, ग्रामदेवता, सर्व देवतांना वंदन करून कीर्तन सेवेला मी प्रारंभ करीत आहे.
जगद्गुरु संत तुकोबारायांचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी घेतला आहे। गुरु चरणी ठेवी भाव, आपोआप भेटेल देव। रूप ध्यानासी आणावे, म्हणून गुरुसी भजावे। देव गुरुपाशी आहे, वेळोवेळा सांगू काहे। तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटेल जनीवनी। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग देहू गावात जन्माला आलेले तुकोबा मुळातच घरात असलेली विठ्ठलाची भक्ती आणि पुणे एके दिवशी पांडुरंगाचे कंठमणी असलेले नामदेव महाराज तुकोबांच्या स्वप्नात आले आणि तुकोबांना सांगितलं, तुकोबा, माझ्या अभंग निर्मितीचं कार्य जे अर्ध राहिलेलं आहे ते तू पूर्ण करावंस। तुकोबांचं वचन आहे, हो, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे। स्वप्नामध्ये येऊन नामदेव महाराजांनी जाग केलं आणि माझा जन्म कशासाठी झालाय, हे माझं आयुष्य कशासाठी आहे, त्याचं विहित कर्म काय आहे, हे नामदेव महाराजांनी सहज सांगून टाकलं। आणि मी जे आयुष्य जगलो, माझा जन्म मी कसा जगलो, मी कुठल्या कुठल्या अभंगाची निर्मिती केली, या सगळ्याचं श्रेय माझ्याकडे नसून माझ्या आराध्याकडे आहे। आणि माझ्या आराध्याच्या हातात हात घेऊन, म्हणजे पांडुरंगाच्या हातात हात घेऊन जे माझ्या स्वप्नात आले होते, एका अर्थानं माझे गुरु असलेले नामदेव महाराज यांच्याकडेच जातं, असं बहुतेक तुकोबांना म्हणावं असं वाटत असेल। अहो, तुकोबांनी इतके अभंग लिहिले, 16व्या शतकातले अतिशय बंडखोर संत, जे मनात येईल ते लिहावं, अगदी परखडपणे लिहायचं शब्दामध्ये, त्यामध्ये कुणाचीही भीडभाड ठेवायची नाही। आणि अनेक विषयांवरचे अभंग तुकोबांनी लिहिलेत, त्यातलाच हा एक अभंग गुरूंची महती सांगणारा आहे। कसं आहे ना मंडळी, एखादा जीव जन्माला येतो, तो आईच्या गर्भातूनच काही सगळं शिकून येत नाही। तो जन्मलेल्या क्षणापासूनच नवे तो जन्मतापासूनच हळूहळू सर्व शिकत येत असतो। आणि हा जीव जसा जसा मोठा व्हायला लागतो ना मंडळी, तसं त्याला संपूर्ण समाजाची जाणीव होता होता असं लक्षात येतं की ह्या जगात ज्याला टिकायचं आहे, 4 लोकांसमोर उभं राहायचं आहे, जगायचं आहे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरु पदाची खूप आवश्यकता आहे मंडळी। म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे, मार्गदर्शक हवाच, एखादी गोष्ट शिकायची आहे, शिक्षक हा हवाच। पण हे झालं व्यवहारापुरतं मर्यादित। परमार्थामध्ये जर आपल्याला वाटचाल चालायची असेल तर मार्गदर्शक, शिक्षक आणि आपण एखाद्या कलेसाठी निवडलेला गुरु, हे सगळं एका बाजूला ठेवायचं। आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे एक पद आहे बरं का मंडळी, आणि ते पद आहे सद्गुरूंचं पद। म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्याला आपलं आयुष्य जगताना त्याचं सार्थक जर करायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरुपदाची खूप आवश्यकता आहे। म्हणून नाथ महाराज सांगतात की ह्या गुरूंची जी व्याप्ती आहे, त्यांचं महत्व इतकं मोठं आहे। जो जो जयाचा घेतला गुण, त्यासी गुरु केला म्या जाण। तयासी आले अपारपण, जग संपूर्ण दिसे गुरु। ज्याच्याकडून जे जे काही आपण आचरणात आणलं, त्या प्रत्येकाला गुरु किंवा सद्गुरु संज्ञा दिली मंडळी नाथांनी। म्हणजे 2 अक्षरी हा जो गुरु हा शब्द आहे ना, त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे हे आपल्याला लक्षात येईल। एक सिद्धांताने सांगू का, की आपण गुरु किंवा सद्गुरु हे नाम ज्यांना देतो ना, त्या मुळात व्यक्ती नाहीतच, ती तत्व आहे।
म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला आपला जो देह आहे, तो देह, त्या देहाने मनुष्य, पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाने हा मनुष्य आपलं आयुष्य जगत असतो. पंचमहाभूत म्हणजे 5 तत्व की ज्यामुळे ही सृष्टी चालते. आणि 6वं तत्व जर कुठलं असेल तर ते म्हणजे सद्गुरु तत्व. आणि या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाला मार्गदर्शन करण्यासाठी असलेला हा सर्वोत्कृष्ट वाटाडा आहे मंडळी. म्हणून तुकोबा म्हणतात की गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटेल देव. मंडळी, सर्वसाधारणपणे आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला. शास्त्र असं सांगतं की पाप आणि पुण्य समसमान झालं ना की आपल्याला नरदेह मिळतो, म्हणजेच मनुष्य देह मिळतो. पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा, म्हणजे पाप आणि पुण्य हे समसमान यायचं, मग त्याच्यानंतर तो मनुष्य जन्म मिळाला की मग पुढे काय करायचं? मग आपल्याला अभिप्सा कुठली असली पाहिजे? तर भगवंताला भेटण्याची, त्याला मिळवण्याची अभिप्सा असली पाहिजे. मग या भगवंताला मिळवण्यासाठी शास्त्रामध्ये काही सांगितले असतील की नाही उपाय? आहेत ना. पण एवढे सगळे उपाय करत बसण्यापेक्षा सकल संतांनी जो मार्ग सांगितलाय ना, तो राजमार्ग आहे आणि त्या राजमार्गावरून आपण गेलं पाहिजे. मग तुकोबा सांगतात की बाकी सगळं काही करण्यापेक्षा जो संतांनी राजमार्ग सांगितलाय ना, तो तुकोबा सांगतात की गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटेल देव. म्हणजे सद्गुरू आले की त्यांच्या पाठोपाठ भगवंताला यावंच लागतं. मंडळी, यावंच लागतं भगवंताला. दुसरा कुठलाही पर्यायच नाही, पर्यायच नाहीये. शुद्ध मराठीत सांगू, नो ऑप्शन्स. म्हणजे सद्गुरू आले की त्यांच्या पाठोपाठ भगवंतांना यावंच लागतं. म्हणजे पुढे जाऊन सांगू का की मनुष्य जन्म घेऊन भगवंतांनी जे अनेक अवतार घेतलेत ना, त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांना शरण यावंच लागलंय मंडळी. आणि राम केला ब्रह्मज्ञाने, वसिष्ठ मुनी तारक. आहे की नाही खरं मंडळी? मग जर भगवंताची ही अवस्था, तर आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपल्याला नकोय का हो सद्गुरू? नकोय का गुरु? हवाय ना. मग तुकोबा सांगता की म्हणूनी गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. आता कुणाचं रूप ध्यानासी आणायचं? भगवंताचं रूप नाही आणायचं, सद्गुरूंचं रूप आणायचं. आपल्या डोळ्यासमोर ध्यानामध्ये सद्गुरूंचं रूप आणायचं. कारण या सृष्टीमध्ये सद्गुरूंचं हे जे तत्व आहे ना, त्याच्यामध्ये सर्वार्थाने भगवंत आहे, भगवंतच आहे, भगवंताचा वास आहे या सद्गुरु तत्वामध्ये. आपण कित्येक पोथ्या पुराणांमध्ये आणखीन कोणी कोणी सांगितलेल्या गोष्टी या सद्गुरूंविषयीच्या आपण ऐकल्या असतीलच. आता स्वामी समर्थांच्या बखरीमधली गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते की ही गोष्ट ह्या लीला आहेत ना, फक्त सद्गुरूच करू शकतात. तर स्वामी समर्थ नेहमी अनेक ठिकाणी जायचे, त्यांना भक्तांना दर्शन द्यायला जायचे. त्यांचे भक्त तिथे निर्माण व्हायचे, त्यांची भक्ती करायचे. तर अशाच एका वेळी स्वामी समर्थ पंढरपूरला गेले. अनेक दिवस पंढरपूरला राहिले आणि त्याच्यानंतर ते नेहमीप्रमाणे म्हणजे बाहेर पडले पुन्हा पंढरपूरहून आणि मोहोळ या गावी आले. आता ह्या मोहोळ या गावी एक मोठा ओढा आहे. त्या ओढ्याच्या बाजूला एक दरड आहे आणि त्या दरडीमध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेच्या बाहेर एक दगडाचं दार आहे. एकदा काय झालं की त्या मोहोळ गावामधला एक सत्वशील ब्राह्मण जो होता, त्याचा मुलगा अचानक वायू आला त्याला आणि तो अचानक मृत्यू पावला. मग ते दोघं नवरा बायको इतका त्यांनी आकांत केला, इतके रडायला लागले की त्या बाकीचे जे लोक होते त्यांना सुद्धा शब्द नव्हते. हो, ह्या माणसाला कसं समजावं आपण. कोणी म्हणाले की आपल्या गावामध्ये एक सद्गुरू आले, मोठे सिद्ध पुरुष आहेत ते.
तर तुम्ही त्यांना भेटा आणि आपली व्यथा सांगा. मग आता त्या सिद्ध पुरुषांना, सद्गुरूंना कुठे शोधायचं म्हणून अगदी अनेक ठिकाणी ते त्या गावामध्ये फिरत होते. सद्गुरू कुठे आपल्याला सापडतील, कुठे मिळतील, त्यांना कधी आपली व्यथा सांगू, असे त्या दोघांना झालं होतं. मग त्या ठिकाणी एक बाई आली आणि म्हणाली की चला मी तुम्हाला त्या गुहेजवळ नेते. आता गुहेजवळ नेते म्हटल्यानंतर आता म्हणे मी तुम्हाला इथे आणून सोडलंय, तुम्ही कशी भक्ती करा, कसं आर्ततेने स्वामींना वंदन करा, त्यांची स्तुती करा, कसंही करा आणि तुम्ही स्वामींना ते बाहेर येऊ शकतील असं करा. मग त्यांनी सद्गुरूंना हाक मारायला सुरुवात केली. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु नका आम्हा विस्मरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. या सृष्टीचा तू मूलाधार सद्गुरु. या सृष्टीचा तू मूलाधार सद्गुरु. या श्वासाचा तू सूत्रधार सद्गुरु. या श्वासाचा तू सूत्रधार सद्गुरु. दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु नका आम्हा विस्मरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. आणि मग त्यांनी इतकी आर्ततेने स्वामींना हाक मारली, इतकी आर्ततेने की स्वामी समाधीस्थ अवस्थेमध्ये होते, धावत बाहेर आले. आणि मग त्या भक्तांनी स्वामी समर्थांना बघितलं आणि गडाबडा लोळायला सुरुवात केली. अतिशय दुःख केलं. स्वामींना ते सगळं कळलेलं होतं आणि म्हणे कसंही करा, माझा मुलगा गेला हे तुम्हाला सगळं माहिती आहे महाराज, काही करा. महाराज शांत उभे होते. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले की तुझ्या मुलाला घोड्यावर बसव आणि समुद्राकाठी घेऊन जा. आता ह्या वाक्याचा अर्थ त्याला कसं समजणार, कोणालाच नाही समजला. मग त्यांनी खूप विचार केला. मग ती बाई जी आलेली होती ना, तिने सांगितलं की तुमचा कार्यभाग झालाय, आता तुम्ही घरी जा. आणि मग घरी गेल्यानंतर पाहतात तो साक्षात मुलगा उठून बसलाय हो. मग त्याला इतका आनंद झाला, त्या दोघे नवरा बायकोंना इतका आनंद झाला. मग त्याला छान आंघोळ वगैरे घातली, तयार केलं, सजवलं, घोड्याला सजवलं, त्याला घोड्यावर बसवलं आणि स्वामींच्या दर्शनाला ते तिथं घेऊन आले गुहीजवळ. आणि तेव्हापासून तो ब्राह्मण जो होता तो स्वामींचा भक्त होताच, पण अतिशय स्वामी भजनी लागला. आणि मग अशी जी लीला केली मंडळी, ते फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि एक सिद्धांताने परत सांगते की आपण परमेश्वराला मिळवण्यासाठी अनेक व्रत वैकल्य करतो, नियम करतो, उपास करतो. कारण का, तर आपल्याला परमेश्वराला मिळवायचं आहे. अतिशय कष्टाने हे सगळे व्रत करतो. पण ज्याला मिळवायचंय की नाही, तो मंदिरामध्ये, रावळामध्ये, घरातल्या देव्हाऱ्यामध्ये तटस्थ असतो. तो कधी हल्लेला आपण बघितलाय का? मग हा जो मधला, म्हणजे आपण व्रतस्थ आणि तो तटस्थ, हा जो मधला मार्ग आहे की नाही, तो कोणाच्या मदतीने आपण भरून काढायचा? तर म्हणजे तटस्थ असलेल्या परमेश्वराला मिळवण्यासाठी आपण, म्हणजे व्रतस्थ आणि तटस्थ यामधला जो मध्यस्थ आहे की नाही, तो सद्गुरू आहे. ते सद्गुरू तत्व आहे. म्हणून तुकोबा आपल्या अभंगामध्ये म्हणतात, देव गुरुपाशी आहे.
किती वेळा सांगायचं रे तुला बाबा रे, किती वेळा सांगू, देव गुरुपाशी आहे, वेळोवेळा सांगू काय. मंडळी, संत जेव्हा आपल्याला प्रश्न करतात ना, त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. एका श्लोककाराने एक मराठीतला श्लोक आपल्याला सांगितला आहे. तो श्लोक आता मी म्हणते. गुरु थोर की देव थोर म्हणावा, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मग त्या श्लोककारांनी पुढच्या 2 चरणामध्ये त्याचं उत्तर दिलंय. मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, दयाच्या कृपे श्री जगन्नाथ भेटे, दयाच्या कृपे श्री जगन्नाथ भेटे. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे आपल्याला सकल संतांनी जो हा राजमार्ग सांगितलेला आहे ना, त्या मार्गावरूनच आपण जायचं. आपण दुसरा तिसरा कुठलाही विचार न करता तुकोबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरूनच आपण जायचं. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटेल जनीवनी. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंच आहे की आपण कुठल्याही मार्गाने जायचं नाही. फक्त संतांनी सांगितलेला, त्यांनी आचरणात आणलेला जो मार्ग आहे की नाही, त्या मार्गावरून जर आपण गेलो तर आपलं आयुष्य याच्यामध्ये आनंद हा मिळणारच. आपल्याला सगळ्यांना आनंद हा मिळणारच असं तुकोबांनी सांगितलंय. आणि मग त्यांनी जो अभंग आपल्याला सांगितलाय तो त्याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा. आणि आता त्याची पुन्हा आठवण करून आपण आख्यानाकडे वळणार आहोत. गुरुचरणी ठेवी भाव, गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटेल देव, कीर्तनाच्या प्रथेनुसार आपण सगळ्यांनी थोडा वेळ नामस्मरण करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
समर्थ महाराज की जय. शंख आपल्याला आख्यान सुरू करण्याआधी मानसीताई कुलकर्णी म्हणजे आपल्या या ज्या मठाच्या मदन कुलकर्णी यांच्या मिसेस आणि त्यांचे वडील 92 वर्षाचे आहेत. तर त्यांनी स्वतः एक अभंग रचलेला आहे, तो आपल्या पुढे सादर करतील आणि त्याच्यानंतर आपण आख्यान घेऊया. त्यांनी जवळजवळ 40 वर्ष विठ्ठलाची सेवा केली. मुंबईत असतात ते. नोकरी करून प्रचंड विठ्ठलाची भक्ती केली आणि त्यांनी स्वतः तो अभंग रचलेला आहे. ते स्वतः म्हणतात. त्यांचं नाव आहे यशवंत हेरवाडकर. मानसीताई कुलकर्णी म्हणजे अक्षयचे आजोबा आहेत ते. म्हणा. तुम्ही 60 वर्षापूर्वी केलेलं आहे, देवाकडे मागितले. कसे गाऊ तुझे निगुण विठ्ठला तू सांग येऊन, विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे निगुण विठ्ठला तू सांग येऊन. विठ्ठला तुझी माझा पिता, रुक्मिणी माझी जी माझा, रुक्मिणी माझी जी माझा. तुझा विणा नसे मज त्राता, नसे मज त्राता, नसे मज त्राता. कसा तरुवा भवसागर विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे मी गुण विठ्ठला तू सांग येऊन. संसाराचे नसे मज ज्ञान, परमार्थीच ज्ञान, परमार्थीच ज्ञान. झालासे मार्ग दुस्तर, मार्ग दुस्तर, मार्ग दुस्तर. वाट जावी मला तू नीट, वाट जावी मला तू नीट. विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे मी गुण विठ्ठला तू सांग येऊन. मला नसे कशाची चिंता, मला नसे कशाची चिंता. तुझ्या प्रेमाविण आनंदा, तुझ्या प्रेमाविण आनंदा. ते प्रेम देई तू आता, देई तू आता, देऊ तू आता. कृपा करी तू मजवर, कृपा करी तू मजवर. विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे मी गुण विठ्ठला तू सांग येऊन. पंढरीत नित्य तू दंगा, पंढरीत नित्य तू दंगा. भक्त प्रेमात होशी तू गुंग, भक्त प्रेमात येऊशी तू गुंग. येथून या प्रार्थितो तुझं, प्रार्थितो तुझं, प्रार्थितो तुझं. कृपा करी तू मजवर विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे मी गुण विठ्ठला तू सांग येऊन. येता येईना भेटण्या मजला, येता येईना भेटण्या मजला. कसा धीर धरू मी देवा, कसा धीर धरू मी देवा. पत्र लिहिले तुला देवराया, तुला देवराया, तुला देवराया. त्याचा जाव ये सत्वर, त्याचा जाव ये सत्वर. विठ्ठला तू सांग येऊन. कसे गाऊ तुझे मी गुण विठ्ठला तू सांग येऊन. आता मी गुरुकडे काय मागतो. श्री गुरुनाथा झडकरी आता, हृदय बैसुनी स्थिर करी चित्ता. माझ्या स्थिर करी चित्ता. तुझ्या कृपेची आस जीवाला, तुझ्या कृपेची आस जीवाला लागलीसे आता. भूक लाग
शिवैक्याची माझ्या जीवाला भूक लागली शिवैक्याची माझ्या जीवाला देवाहुनीच्या श्रेष्ठ पद हे गुरुराया तुमचे वर्णन करण्या शक्ती नसेची वेद शब्द झाले चिंता करिता संसाराची चिंता करिता संसाराची वर्ष काळ गेला बोध करोनी या मदहाची परमार्थी ठेवा बोध करोनी या मदहाची परमार्थी ठेवा परमात्मा हा सर्वामध्ये व्यापुनी उरलासे गुह्य गोष्टी सांगा मदशी माझ्या हृदयीठसे गुह्य गोष्टी सांगा मदशी माझ्या हृदयीठसे नरदेहाचे सार्थक व्हावे नरजन्माचे सार्थक व्हावे नित्य मला वाटे तव कृपेची साथ असावी ज्या जातो वाटे तव कृपेची साथ असावी ज्या जातो वाटे विसरण व्हावा तव बोधाचा विसरण व्हावा तव बोधाचा रूप तुझे चित्ते आड मार्गी निघता कधी मी ठेवा कुर्म दृष्टीन आड मार्गी निघता कधी मी ठेवा कुर्म दृष्टीन त्रिवार मागे एकची आता नाममुखी ठेवी मागत स्वतः अश्रू पडते नित्य तुझे पायी श्री गुरुनाथा सद्गुरुनाथा झडकरी आता हृदयी बैसुनी स्थिर करी चित्ता माझ्या स्थिर करी चित्ता सद्गुरुनाथ महाराज सुचलं तर ते रात्रीच्या वेळेला अण्णा एकटे होते आणि ज्या वेळेला अंतर्मुख होतो माणूस आणि भक्ती एकदम जागून येते तर अण्णांना असं व्हायला लागलं की विठोबाचे दर्शन होत नाही आणि माझ्या हाताने त्याची काही सेवा होत नाही तर हे हात काही कामाचे नाहीत म्हणून रात्रीच्या वेळेला अण्णांनी ते अण्णा एकदम उठले त्यांना ते सहन होईना की का माझ्यात आणि विठोबामध्ये अंतर आहे तर विश्वास बसणार नाही अण्णा खुंटीवर टांगलेली कुऱ्हाड उचलली म्हणले हातच तोडतोय की ज्या हाताने काही होऊ शकत नाही आणि विठोबा मला पांडुरंग मला दिसू शकत नाही तर उजव्या हाताने त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि डाव्या हात मनगडावर ते मारणार तेवढ्यात त्यांना अंधारल्या खोलीत समोर अर्धा असं फक्त कमरेपर्यंत असं चतुर्भुज रूपात प्रत्यक्ष विठ्ठल दिसलेला आहे आणि त्यानंतर त्यांना ते सुचलं अण्णांनी कधीही विठ्ठल मंदिरात कधीही म्हणजे कधीही पैसे घेतले नाही पूजा वगैरे जे काही करणं आहे त्याचं धन्यवाद अण्णा आता आपण आख्यानाकडे वळणार आहोत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो हवेलीचा बाळप्पा हवेलीचा बाळप्पा धारवाडचा सावकार तो धारवाडचा सावकार तो हवेलीचा कर्नाटकातलं एक सुप्रसिद्ध असं गाव आणि त्यांच्या त्याच भागात आजूबाजूला असलेलं एक हवेली गाव आणि त्या हवेली गावामध्ये बाळप्पा नावाचे एक अतिशय धनाढ्य व्यापारी होते सोन्या चांदीचे मोत्याचे हिऱ्यांचे असे धनाढ्य व्यापारी होते मंडळी
पूर्वीच्या काळी विवाह लवकर व्हायचे आणि मग जो पूर्वापार चालत आलेला व्यवसाय असेल तोच पुढे नेत असत आणि विवाह लवकर व्हायचा आणि शिक्षणाला की फारसा वेळ लागायचा नाही आणि मग संसाराचा जो गाडा आहे तर त्यातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, दायित्व आहे ते लवकर कडेला न्यायचे. मग तो व्यवसाय चालत आलेला, मुलं करायचे, शिक्षणाला खर्च लागायचा नाही, शिक्षणाला वेळ लागायचा नाही आणि मग त्याच्यामधून असं व्हायचं की मग विवाह पण लवकर व्हायचे आणि योग्य वयात मुलं बाळ व्हायची आणि मग त्यांची मुलं जेव्हा कर्तबगार व्हायची तेव्हा मग हे परमार्थासाठी आपला वेळ पुढचा द्यायला मोकळे व्हायचे आणि ही जी प्रक्रिया चालायची ती अगदी उभरत्या वयातच ही प्रक्रिया चालायची. अगदी म्हणजे चांगले दिवस आलेले असतात तेव्हा हे लोक परमार्थाच्या मार्गी लागायचे, गुरुशोधार्थ निघायचे. तर या बाळप्पाला पण 2 मुलं होती. त्यातला एक मुलगा कर्तबगार झाला आणि मग त्याच्या जबाबदारीवर त्यांनी व्यवसाय सोपवला, मुलीचंही लग्न केलं आणि आता ते 40-45व्या वर्षीच पूर्णपणे मोकळे झाले हो. आणि मग त्यांनी मनामध्ये असा विचार आला की आता उरलेला जो काळ आहे आपल्या आयुष्यातला तो आपण परमार्थासाठी द्यावा, अध्यात्मासाठी द्यावा. मग आपण घरातल्या सगळ्यांना सांगितलं की मी आता गुरु शोधार्थ बाहेर पडतोय, सगळ्यांना सांगितलं. मग मनामध्ये चलबिचल सुरू झाली की कुठे जावं, म्हणजे गुरु शोधण्यासाठी कुठे जावं, कुठल्या गावाला जावं. मनामध्ये काही विचार येईना कारण की त्यांना काही फारसं माहिती नव्हतं. मग कर्नाटकामध्येच मुरगोड नावाचं एक गाव आहे, तर तिथे एक सिद्ध पुरुष आहेत. ते हावेरीहून ते मुरगोडला आले बाळप्पा. तिथे पण दत्तात्रयांचा नामजप केला, गुरुचरित्राची पारायण केली, सगळं केलं. मग त्यावेळी तिथले पुजारी त्यांना असं म्हणाले की तुम्ही अक्कलकोटला का नाही जात. तर ही जी कथा झाली ना तेव्हा अक्कलकोट गाव हे प्रसिद्धीस आलेलं नव्हतं. त्यामुळे बाळप्पांच्या मुखातून असं निघालं की ते अक्कलकोट की काय, ते सोलापुराजवळ असतं काय हो. तर त्यांनी सांगितलं हो सोलापूर जवळ असतंय, पण मग गुरु परंपरेमधलं जे गाव असेल जिथं गुरु परंपरा आहे त्या गावाला मी जायचा विचार करतोय. नाही तर असं करतो की मी गाणगापुरास जातो, तिथं गुरु परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे, म्हणून असं करतो की मी गाणगापूरलाच जातो. मग एक पडशी घेतली खांद्यावर टाकून, त्याच्यामध्ये थोडंसं अन्नधान्य घेतलं, थोडीशी रक्कम तिथं काही खर्चायला लागली वगैरे. तर पण पूर्वीच्या काळी तीर्थक्षेत्राला जाताना पैसे असे खाण्यापिण्यासाठी पैसे वगैरे काही लागत नसे, कारण की काय खूप लोक अन्नदान करायचे, महाप्रसाद मिळायचा, सदावर्त चालायची, त्याच्यामुळे जेवणाचा प्रश्न मिटायचा. आणि आपण साधनेसाठी आलो त्यामुळे चंगळवादासाठी काही पैसा खर्च करावा लागेल याचा काही प्रश्नच उरत नव्हता. आणि ते त्या धर्मशाळेत राहायला लागले गाणगापूरला. मग धर्मशाळेमध्ये सुद्धा साधना करायला आले म्हटल्यानंतर तिथे पैसा वगैरे काही लागत नसेल. मग त्यांनी तिथे गाणगापूरला आल्यानंतर त्यांचा एक दिनक्रम आखून घेतला की रोज पहाटे उठणं, जपजाप्य करणं, गुरुचरित्राची पारायण करणं, भिक्षेला जाणं, महाप्रसाद घेणं, पुन्हा दिवसभरामध्ये जपजाप्य, अनेक पारायण सुरू ठेवली त्यांनी. असं त्यांनी दिनक्रम सुरू ठेवला. असं अनेक दिवस झाल्यानंतर एकदा काय झालं की त्यांच्या स्वप्नामध्ये 3 संन्यासी आले हो. आणि मग त्यांना हा संकेत काही कळेल ना बाळापांना, हा कसला संकेत असेल की हे आपल्याला जर प्रत्येक जण सांगतंय की तुम्ही अक्कलकोटला जा वगैरे, असं तिथे जायचं का आपण आता. आणि आता या स्वप्नांबद्दल सांगताना बाकीचे लोक काय म्हणतात, असं जर सांगितलं लोकांना की असं स्वप्न पडलं वगैरे, मग आम्हाला का नाही हो अशी स्वप्न पडत. आता दिवसभर चिंतनामध्ये जे आपल्या मनामध्ये ठसेल तेच स्वप्नामध्ये दिसेल हे त्या लोकांना समजत नाही. आणि आपल्याला एखादी गोष्ट आवडली, एखादी व्यक्ती आवडली, त्याचं दिवसभर जर चिंतन आपण केलं तर ते स्वप्नात दिसणारच. आणि समजा साधू पुरुष सत्पुरुषांबरोबर भगवंताविषयी जर असं म्हणतात ते तर काही आमच्या स्वप्नात कधी येत नाही. अरे बाबा तुझं चिंतन कमी पडत असेल किंवा तुझी आणि त्याची नाळ जुळलेली नसेल म्हणून तुझ्या स्वप्नात येत नाही. तर अशा प्रकारे 3 संन्यासी त्यांच्या स्वप्नात आल्यानंतर त्यांना हा संकेत काय आहे ते समजेना, म्हणून ते तसेच झोपले. आणि सकाळी उठून पाहिल्यानंतर काय
कोणास ठाऊक त्यांच्या उशीखाली एक चिठ्ठी मिळाली त्यांना. मग ती चिठ्ठी घेतली, त्यांनी उघडली, वाचली. घाई करू नको असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. मग ठीक आहे, हाही संदेश जेव्हा आपल्याला आदेश येईल कुठे जायचा तर ते आपण बघूया म्हणून त्यांचा नित्यकर्म त्यांनी अगदी असाच चालू ठेवला. आणि मग वर्ष प्रतिपदेला, अर्थात आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो, 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त, त्या मुहूर्तावरती श्री सद्गुरू स्वामी समर्थ त्यांच्या स्वप्नात आले हो बाळाप्पांच्या. आणि त्यांच्या उशाशी बसून त्यांच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. आता बाळाप्पांनी स्वामी समर्थांना अक्कलकोटमध्ये हे काहीच त्यांना माहित नव्हतं, पण त्यांना डोक्यावरून हात फिरवला आणि ते गुप्त झाले. मग त्यांना वाटलं की बहुतेक आता हे अक्कलकोटला जाण्याचीच आपल्याला ही वेळ आहे. आणि म्हणून ते सकाळी उठून अक्कलकोटला जायला निघाले. तर त्या सोलापूर मधला इतका प्रचंड उकाडा, रणरणत ऊन, आणि त्या अशा उकाड्यामध्ये ते पहाटे पहाटे चालत चालत अक्कलकोटला निघाले बाळाप्पा. आणि मध्ये 12 वाजेच्या सुमारास इतकं त्यांना ऊन लागलं, इतका घामाघूम झाले ते की त्यांना काही सुचेना. पण ते चालतातच अक्कलकोटच्या दिशेने. आणि त्याच वेळी एक सजवलेली सुंदर बैलगाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली हो. आणि त्या आतमध्ये जे शेठ सावकार बसले होते ना, त्यांना म्हणाले, काय कुठे निघालात? ते असंच की हो, इथं ते अक्कलकोट का काय आहे ना, तिथं निघाले की हो. म्हणजे स्वामींच्या दर्शनाला? अरे वा, आम्ही तर नित्य स्वामींच्या दर्शनाला जातो. बसा, बैलगाडीत बसा, नेतो तुम्हाला अक्कलकोटला. मी पुण्याचा जागीरदार आहे. जागीरदार पुण्याचा, जागीरदार पुण्याचा, स्वामींच्या नित्य दर्शनास जातो. यावे गाडी मधुनी, यावे गाडी मधुनी, येता तरी तुम्हास मी नेतो. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, रामा राम 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 रघुत्तमा, रामा राम 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 हरे हरे, रामा राम 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 रघुत्तमा, रामा राम 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 रघुत्तमा, बाळाप्पा त्या बैलगाडीमध्ये बसले. आणि त्या पुण्याचे जे जागीरदार होते त्यांना अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केल्या स्वामींविषयी. त्याच्यामध्ये स्वामींच्या प्रगटीकरणाच्या गोष्टी होत्या, स्वामींच्या रूपाविषयीच्या गोष्टी होत्या, स्वामी अक्कलकोटला कसे आले ह्या गोष्टी होत्या. तर सुरुवातीला मी सांगते की स्वामीच्या प्रगटीकरणाविषयीच्या 2 गोष्टी होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे माहितीये की कौसल्याच्या पोटी रामराया जन्माला आले, देवकीच्या पोटी कृष्ण बाप्पा जन्माला आले, जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले. पण स्वामी समर्थांना जन्मही नव्हता आणि मृत्यूही नव्हता, कारण ते साक्षात परब्रह्म आहेत, ते प्रगट झालेले आहेत. तर ते सगळ्यात पहिली जी कथा आहे, आपण जर गुरुचरित्रामधला 51वा अध्याय जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये की नृसिंह सरस्वती आपलं अवतार कार्य संपून जेव्हा कर्दळी वनात गेले, तिथं त्यांनी 350 वर्ष तप केलं, तप साधना केली. आणि त्यावेळी त्यांच्या अंगावरती मुंग्यांनी वारूळ केलं. आणि आपलं उदरनिर्वाहाचं साधन जे लाकडं विकून, लाकडाची मोळी विकून असा करणारा मोळी विकत तिथे आला. आणि त्या झाडावरती चढून लाकडं तोडायला त्याने सुरुवात केली. आणि लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली. आणि मग ती कुऱ्हाड उचलायला तो खाली वाकला, बघतो तर त्या वारुळातून रक्त येतंय.
मग तो घाबरला खूप. आणि त्याच क्षणी सद्गुरु श्री स्वामी समर्थ तिथे प्रगट झाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशी ही पहिली कथा आहे सद्गुरूंची, म्हणजे या गुरुचरित्रातल्या अध्यायाची. आणि स्वामी त्याला म्हणाले, तो खूप घाबरला हो मोळीविक्या. म्हणाले तू घाबरू नकोस, तुझं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते सगळं तू करतोय, तुझी काही चूक नाही. आणि हे असं घडणार होतं म्हणून तुझ्या हातून ती मोळी कुऱ्हाड पडली आणि त्यामुळे हे असं सगळं झालं. तू घाबरू नको. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला जायला सांगितलं. आणि त्यानंतर दुसरी जी कथा आहे स्वामींच्या प्रगटीकरणाची, छैलीखेडे असं एक ग्राम आहे हस्तिनापुरापासून 12 कोस अंतरावरती. तिथे एक गणपतीचं देऊळ आहे. त्या गणपतीच्या देवळासमोर असं धरणी दुभंग पावली आणि त्या तिथे एक 8 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये स्वामी दत्त स्वरूपात प्रगट झाले. अहो, ते भक्तांसाठी, ते साक्षात सद्गुरु परब्रह्म आहेत, ते भक्तांसाठी कोणत्याही रूपामध्ये प्रगट होऊ शकतात. अशा प्रकारे त्यांनी ही कथा सांगितली जहागीरदारांनी. आणि मग नंतर स्वामींच्या रूपाचं वर्णन केलं. स्वामींच्या रूपाविषयी काय सांगावं. त्यांची उंची साधारणतः 7 फुटाच्या वरती होती हो. त्यांचे हात आजानुबाहू गुडघ्याखाली असे होते. आजानुबाहू याचा अर्थ असा की आपल्याला जे ज्ञान आहे त्याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाही. जे ज्ञान आहे तेवढं, त्याच्याही पलीकडचं ज्ञान स्वामींना आहे. म्हणजे की आपल्याला ते माहित पण नाही, दिसणार पण नाही, असे आजानुबाहू असे स्वामी समर्थ. त्याचा अर्थ त्यांनी आणखीन रूपाचं वर्णन करताना असं सांगितलं की त्यांचं कपाळ जे होतं ना, इतकं भव्य दिव्य होतं आणि त्याच्यावरती केशरी चंदनाचा टिळा लावलेला होता. डोक्यावरती अशी लाल मखमली रंगाची पुंची घातलेली होती. इतकी स्वामींना ती शोभून दिसायची. त्यांचे डोळे, स्वामींचे डोळे इतके बोलके होते की सगळ्यांच्या बाबतीमध्ये करुणाभाव दाटलेला असायचा स्वामींच्या डोळ्यामध्ये. आणि त्यांचे ओठ डाळिंबी रंगाचे होते. उगवत्या सूर्याचं तेज कसं असतं की नाही, गुलाबी गुलाबी रंगाचं, त्या संपूर्ण ते तेज स्वामींच्या अंगावर होतं. इतकी सुंदर काया होती स्वामींची. अंगावरती लंगोटी, भगव्या रंगाची लंगोटी नेसलेली. आणि त्यांचे पाय इतके मऊ मऊ लुसलुशीत होते, कापसापेक्षा ही मऊ, लोण्याला सुद्धा लाजवतील असे त्यांचे पाय होते. आपल्याला सगळ्यांनाही बाळापाला तर काय स्थिती झालीच, पण आपल्याला पण असं वाटतंय कधी एकदा त्या पावलांचं आपण दर्शन घ्यावं. अशी परिस्थिती बाळापांची झाली गाडीमध्ये बसल्या बसल्या. त्यानंतर सद्गुरु अक्कलकोटला कसे आले हे त्यांनी सांगायला सुरुवात केली की श्रीपाद श्री वल्लभ यांना भेटायला मारुतीराया आले. त्यांच्या दर्शनासाठी मारुतीराया आले. मग श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना आदेश केला की तू सध्याच्या काळानुसार तू महाराष्ट्रामध्ये शिर्डी हे गाव आहे ना, तिथे साईनाथांच्या रूपामध्ये तुझं कार्य कर. मारुतींना सांगितलं. मारुतीरायांनी श्रीपाद श्री वल्लभांना विचारलं की सद्गुरु तुम्ही कुठे जाणार आहात. मग श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांना सांगितलं की प्रज्ञापुरी नावाचं जे एक गाव आहे ना, तिथं, म्हणजे आजचं जे अक्कलकोट आहे तेव्हा त्याचं नाव होतं प्रज्ञापुरी, तिथं जाऊन मी स्वामी समर्थ या रूपात माझं कार्य करणार आहे. मग इतकं सगळं ऐकल्यानंतर बाळप्पांची विरहावस्था इतकी वाढली की कधी कधी एकदा ते स्वामींचं दर्शन घेते, कारण त्यांना बघितलेलं नव्हतं. यांनी जे वर्णन केलं त्यानुसार मी सद्गुरूं शोधार्थ निघालोय. माझं घरदार सोडून, सगळं संसाराचा गाडा जो होता तो सगळा सोडून दिलाय आणि मी गुरु शोधासाठी बाहेर पडलोय आणि हे गुरु मला कधी दिसतील असं म्हणून ते अक्कलकोट जवळ आले. आणि त्या जागीरदार सावकारांनी काय केलं की त्यांना तिथे उतरवून दिलं आणि सांगितलं समोर जी बाग दिसते की नाही, त्या बागेजवळ एक औदुंबराचं झाड आहे. त्या झाडाखाली असे हातावर आपलं डोकं ठेवून शयन अवस्थेत जे आहेत ना गुरु, ते स्वामी समर्थ महाराज आहेत.
मग त्यांना पुन्हा अशी परिस्थिती झाली, कधी तिथे एकदा जाऊ आणि कधी स्वामी समर्थांना बघू. आणि मग ते जा बरं का, नीट जा व्यवस्थित. आणि हे जे सगळं भक्त मंडळी उभी आहेत ना, ती सगळी स्वामी समर्थांचे भक्त आहेत हा. तर पण आता हे बघा, तुम्ही सद्गुरूंना भेटण्यासाठी चालला, तसं रिकाम्या हाताने जाणार का? काहीतरी खारका घ्या, खडीसाखर घ्या, मी देऊ का तुम्हाला? नाहीतर तिथे आहेतच. त्यांनी खारका घेतल्या, खडीसाखर घेतली आणि ते चालतात इथपर्यंत सद्गुरूंना बघितलं. आणि त्यांना आनंदाला त्यांच्या पारावर राहिला नाही. म्हणजे मी सद्गुरूंचं रूप आठवलं मनामध्ये आणि मला साक्षात सद्गुरू दिसतायत समोर. हा आज माझ्या जीवनातला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपे प्रगट पैधाला, नाम आठविता रूपे प्रगट पैधाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. आज माझ्या आयुष्यातला हा सोनियाचा दिवस आहे आणि मला सद्गुरू भेटले. मी त्यांचं म्हणजे मी सगळं घरदार सोडून आलो आणि माझ्या स्वप्नात येऊन ज्यांनी मला बोलवून घेतलं तेच हे सद्गुरू आहेत. माझे सद्गुरू मला दिसले, त्यांना म्हणजे काय करावं हे सुचेना. आणि मग तिथे राहून त्यांनी अक्कलकोटला राहून तिथं अक्कलकोटच्या त्या बागेजवळच्या मंदिरामध्ये अगदी झाडलोट करण्यापासून सगळी सेवा करायला सुरुवात केली. तिथेही त्यांनी त्यांचा दिनक्रम सुरू केला. पारायण करायचे, जपजाप्य करायचं आणि जी मदत लागेल ती सगळी तिथे करायची. पण सद्गुरू असे कुणालाही काही लगेच आपलं शिष्यपद देत नाही. तेही परीक्षा घेतात की हा जो आला इथे आपल्याला शिष्य बनवून आपण त्याला शिष्यत्व देण्यासाठी आलेला आहे, घेण्यासाठी, तर आपण त्याला काही आपण लगेच शिष्यत्व बहाल करायचं नाही की म्हणजे हा स्वार्थासाठी आला आहे की काही लोभ आहे याच्या मनामध्ये किंवा काही कपट वगैरे आहे, ती वृत्ती मनात ठेवून आलाय की काय, हे सगळं बघायचं. स्वामींनी ते बघितलं सगळं. आणि नंतर मग असं झालं की स्वामी समर्थांच्या तिथे अक्कलकोटला हे बाळाप्पा राहिले. तिथे जे अनेक असहाय्य व्यक्ती असतील, अपंग लोक असतील किंवा गरीब असतील, ज्यांना पैशांची, अन्नदानाची खूप गरज आहे, त्यांना सगळ्यांना हे बाळाप्पा खूप मदत करत होते. मग एक दिवशी काय झालं माहितीये का मंडळी, बाळाप्पा असे हात जोडून स्वामी समर्थांकडे उभे होते की स्वामी आपल्याला जर काही आज्ञा करतील, काही काम सांगतील तर आपण ते काम करूया म्हणून उभे राहिले. मग त्याच वेळी कर्नाटकामधून एक बसाप्पा तेली नावाचा गृहस्थ त्याच्या 3 मुलांना घेऊन तिथे आला. दोघं नवरा बायको आणि ती 3 मुलं अशी समोर बसली. आणि मग तेव्हा अशी पद्धत होती की स्वामींनी असं म्हटल्याशिवाय कोणालाही स्वामींच्या पुढे बोलण्याची धमकच नव्हती किंवा प्राज्ञाच नव्हती. स्वामी जेव्हा बोलतं करतील आपल्याला काय अडचण आहे तेव्हाच फक्त बोलण्याची प्राज्ञा होती. आणि तिथे वागण्याचे नियम अक्कलकोटमध्ये ठरवून दिलेले होते. त्याप्रमाणे स्वामींनी फक्त त्यांच्याकडे दृष्टी टाकली, त्या 5 जणांकडे. आणि त्याच वेळी कोकण प्रांतातून दोघं नवरा बायको आले तिथे. त्यांना मुलबाळ होत नव्हतं म्हणून ते आले. आता बाळाप्पा हे जवळचे शिष्य होते, तरी त्यांच्या मनामध्ये असं आलं की आता हे एवढे सगळे जण आले, बघूया स्वामी काय करतात ते. म्हणजे त्याच्या मनामध्ये जरी म्हणजे त्यांचे शिष्य होते तरी मनामध्ये आलं की म्हणजे स्वामींची बघूया योग्यता वगैरे, आता स्वामी काय करतील. पण स्वामींना सगळं कळतं, सगळ्यांच्या मनातलं कळतं, हे त्यांच्या लक्षात नाही आलं. मग त्यांनी सांगितलं की लिंबीण असं हाक मारली. मग ते लिंबीण असं हाक मारल्यानंतर ते जे कोकणातले दोघं नवरा बायको आले होते त्यातली त्यांची ती बायको होती, ती येऊन उभी राहिली आणि म्हणाले आज्ञा करा महाराज.
ते म्हणाले की ह्या बसप्पा तेल्याची जी ही 3 मुलं आहेत ना, ही मागच्या जन्मी तुझी मुलं होती. आता या तेल्याच्या घरी तुम्ही सगळेजण जायचं. तिथे त्याची एक मागच्या दारी एक मोठी चौसोपी आहे आणि त्या चौसोपीमध्ये शेवटचा एक हिरव्या रंगाचा खांब आहे, तो उखडायचा आणि त्याच्या खाली एक हंडाभर द्रव्य आहे. ते सगळं द्रव्य घ्यायचं तुम्ही दोघांनी आणि ह्या माणसा हा तेली जो दरिद्री आहे त्यांना सगळ्यांना द्यायचं, कारण की हे मागच्या जन्मी तुझी मुलं होती. आणि मग ते स्वामींनी आज्ञा केल्याप्रमाणे सगळीजण उभी राहिली आणि त्या ठिकाणी गेली, त्या कर्नाटकातल्या त्यांच्या वाड्यामध्ये. आता आणि ह्यासाठी बाळप्पा, कारण बाळप्पा हे सोन्या चांदीचे व्यापारी होते, आणि मग त्यांनी सांगितलं की हे सगळं काम बाळप्पा तुमच्या देखरेखीखाली करायचं, कारण की हे द्रव्य सापडल्यानंतर त्याचा विनिमय कसा करायचा, काय करायचं हे तुम्ही सगळं परीक्षण करून घ्या. त्या सगळ्या जे द्रव्य होतं त्याचं सगळं परीक्षण करून घ्या, त्याचा विनिमय योग्य रीतीने करा आणि मग ह्या सगळ्यांना ते वाटून टाका. पण ती लिंबीण जी होती ना, तिला वाटलं की माझ्यामुळे हे द्रव्य यांना मिळतंय, मग आपण 2-3 ओंजळी भरून जर त्या मोहरा आणल्या तर काय बिघडलं, आपलंच येते असं म्हटलं. पण मग स्वामींनी जे सांगितलं ते तिच्या लक्षात आलं आणि नाही, आपलीच मुलं खाणार आहे, ते जरी त्यांचं दरिद्र फिटलं तर ते आपलीच मुलं खाणार आहे, म्हणून ते सगळं द्रव्य त्यांच्या स्वाधीन केलं. आणि मग बाळप्पाला हे लक्षात असं आलं की आपण केवढं महामूर्ख की आपण स्वामींची परीक्षा घ्यायला निघालो, काही आपल्याला समजलंच नाही. आणि मग नंतर यांचं दरिद्र गेलं. या लोकांना सांगितलं, जवळ आले की बाबा तुम्ही काही व्रत वैकल्य वगैरे काही करू नका, तुम्हाला मूलबाळ होणार, जा असं सांगितलं. आणि नंतर बाळप्पांजवळ स्वामी आले, म्हणाले, बाळ्या इतकी वर्ष माझ्या बरोबर राहतोस आणि असं समजलास काय, आता स्वामींना काय कळतंय का नाही कळतंय, असं केलंस तू. मग त्यांनी खूप वेळा माफी मागितली, चूक झाली म्हणून. आणि नंतर म्हणजे समर्थांसारखे एवढे मोठे सद्गुरू यांच्याबरोबर आपण राहतोय, त्यांचा सहवास आपल्याला मिळतोय, या बाबतीत तर बाळप्पा खूप खुश होते. परंतु त्यांना एका गोष्टीचं दुःख होतं, कारण काय की अक्कलकोटामध्ये अनेक लोक यायचे, अनेक पारायण करायचे, अनेक जपजाप्य करायचे आणि ते सगळे मिळून संध्याकाळी स्वामींची आरती करायचे. स्वामींना तुम्ही आरती करा किंवा काय वगैरे ह्याची गरजही नव्हती, कधीच त्यांना वाटत नव्हते की या लोकांनी आपली आरती करावी किंवा काय, ते त्यांच्या उन्मनी अवस्थेमध्ये असायचे. मग हे भक्तजण काय करायचे, सगळेजण त्यांना उचलून आणायचे आणि ते तिथे बसवायचे, त्यांची पूजा करायचे, सगळं करायचे. ते भानावर असतील तरी पण मग त्यांना कळायचं की हे भक्त मंडळींनी आपल्याला इथे आणलंय, हे केलंय, ते केलंय, सगळं त्यांना समजायचं. पण मग ते नाही म्हणायचे रे, जेव्हा भक्त मंडळी उचलून आणतील तेव्हा येऊन बसायचे. आणि ही मंडळी त्यांनी आरती केली की प्रत्येक जण आपापल्या खर्चाने प्रसाद आणायचे. आणि मग सगळं आरती वगैरे झालं की सगळेजण लाईनीमध्ये उभे राहायचे, प्रत्येकाला असं मुठभर प्रसाद उचलून सगळ्यांच्या हातात ठेवायचे स्वामी आणि त्याला मार्गी लावायचे. मग एवढं सगळं असताना बाळप्पाला त्यांच्या जवळ राहून 10 वर्ष झालेले असताना सुद्धा बाळप्पा लाईनीमध्ये उभं राहून प्रसाद घ्यायला आले की त्यांना स्वामी असे करायचे, जा पुढे जा असं म्हणायचे. मग ह्या गोष्टीचं म्हणजे त्यांना एकही दिवस संध्याकाळच्या प्रसादामधला एकही दाणा स्वामींनी मिळू दिला नाही. मग त्यांना भयंकर वाईट वाटायचं ह्या गोष्टीचं. मग ते सगळ्यांना विचारायचे की माझं पुरश्चरण कमी पडते का, माझी भक्ती कमी पडते का, मला स्वामी असं का करतात, मी इतकं रोज दत्तात्रयांचं पारायण करतो, सगळं करतो, मला असं का करतात, मला काही समजत नाही. मग एकदा त्यांच्या एका साधकांनी सांगितलं स्वामींच्या, अरे वेड्या, हा खूप मोठा शुभ संकेत आहे तुझ्या बाबतीमध्ये, अगदी मोठा शुभ संकेत आहे. म्हणजे जो जावासा वाटे त्याला प्रसाद देती गुरुराय, म्हणजे अक्कलकोटून तू निघून जा असं ज्याच्या बाबतीत, ज्या व्यक्तीच्या बाबतीत वाटतं ना, त्याला स्वामी प्रसाद देतात. आणि तुझ्यावर अधिक प्रेम आहे त्यांचं, म्हणून ते प्रेमाने तुला जवळ थांबवून घेतात. म्हणजे म्हणून तुला प्रसाद देत नाही की तू त्यांना जावं असं वाटत नाही म्हणून ते तुला प्रसाद देत नाही. मग इतकं सगळं ऐकल्यानंतर त्याची उदासीनता जी होती ती नष्ट झाली आणि अधिक जोमाने
बाळप्पा स्वामींची भक्ती करायला लागले. मग असे काही दिवस गेल्यानंतर त्या अक्कलकोटमध्येच एक मोदीजी नावाचे गृहस्थ होते. त्या गृहस्थांकडे त्यांची खूप इच्छा होती की स्वामींची महापूजा आपल्या घरी व्हावी म्हणून खूप खूप आग्रह केला. मग स्वामी त्यांच्या घरी आले. प्रचंड गर्दी होती त्या घरामध्ये. मग बाळप्पांना असं वाटलं की एवढी मोठी गर्दी आहे इथं मोठा महाप्रसाद होणार. आणि मग नेहमीप्रमाणे आपण तिथे उभं राहिलो की आणि खूप प्रतिष्ठित कीर्तनकार प्रवचनकार खूप खूप मोठी मोठी मंडळी तिथे आली होती आणि त्या सगळ्यांना स्वामी प्रसाद देतील. आणि मग नेहमीप्रमाणे तो आपण प्रयोग काही करायला नको म्हणून ते असे लांब उभे राहिले. मनामध्ये अखंड दत्तात्रयांचं चिंतन चालले आहे, नामस्मरण चाललेलं आहे. आणि प्रत्येक जण येत होतं, स्वामींना कुंकू लावत होतं, टिळा लावत होते, त्यांची आरती करत होते, प्रसाद देत होते, सगळे अगदी पूजा करत होते सगळ्या स्वामींची. पण बाळप्पा मात्र असेच उभे होते. आणि मग स्वामींच्या पुढे थोडी खडीसाखर होती, 2 दाणे स्वामींनी तोंडात टाकले आणि बाळप्पाला हाक मारली, बाळ्या इकडे ये, बैस इथे असं म्हटले. आणि त्यांनी बाळप्पांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने त्यांच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघितलं आणि आपल्या तोंडातली खडीसाखर होती ती बाळप्पाच्या मुखात घातली आणि म्हणाले, तोंड उघड फक्त. आणि मग ते खडीसाखर स्वामींच्या मुखातली खाल्ल्यानंतर इतका आनंद झाला बाळप्पांना, असं शरीरामध्ये रोमांच उठायला लागले, आनंदाचे तरंग उठायला लागले. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाने, आनंदाचे अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची माही, काहीची आभाही, काय सांगू झाले काहीची आभाही, काहीची आभाही. पुढे झाली नाही आभाही रे, पुढे झाली नाही आभाही रे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग. आनंदाचे तरंग बाळप्पांच्या शरीरातून चेहऱ्यावर दिसायला लागला. इतका आनंद झाला त्यांना काय सांगावं. पण एकीकडे आनंद झाला आणि दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये यायला लागलं की म्हणजे आता स्वामी आपल्याला अक्कलकोट मधून जायला सांगणार. कारण की ते साधकांनी सांगितलेलं होतं की ज्यांना अक्कलकोटून जायला सांगतात त्यांना ते प्रसाद देतात. आणि मग सारखं त्यांचा एकीकडे आनंद, एकीकडे डोळ्यातनं पाणी येत आहे, सारखं गळागळा रडतायत, डसाडसा रडतायत बाळप्पा. पण स्वामींना सगळं माहिती असतं. आणि मग त्यांनी जवळ बोलावून सांगितलं की बाळप्पा तुला इथेच राहायचंय, अक्कलकोट मध्येच राहायचंय, तुला इथून कुठेही जायचं नाही. आणि नंतर काही दिवसांनी सगळ्या शिष्यांना त्यांनी जवळ बोलावलं आणि सांगितलं की आता चैत्र त्रयोदशी लवकर येत आहे आणि मी माझं अवतार कार्य आता संपवणार आहे. मी निजानंद गमनासाठी जाणार आहे आणि तिथे जाऊन माझी साधना करणार आहे. मग सगळ्या शिष्यांना खूप वाईट वाटायला लागलं आणि बाळप्पा तर खूपच रडायला लागले. बाळप्पाला सांगितलं त्यांनी की तू इथेच थांबायचंय अक्कलकोटला. त्यांचा अधिकार असा होता. त्यांनी मनात असा विचार आणला की मी जिथं स्वामी समाधी घेतील तिथं मी जाऊन बसेन आणि पद्मासन घालून आणि माझ्या या देहाचं विसर्जन करून टाकीन, असं त्यांनी मनामध्ये विचार आणला. स्वामींना ते कळलं. मग त्याला जवळ घेतलं बाळप्पांना आणि म्हणाले की आता बाळप्पा ही माझी सगळी गुरु परंपरेची ही जी जबाबदारी आहे ती तुझ्यावर मी सोपवणार आहे. तू जाणार नाहीयेस, तू इथेच थांबणार आहे. पण तू अक्कलकोटहून मात्र जायचंयस. म्हणजे मी का बरं अक्कलकोट मधून जायचंय? अहो इतके वर्ष मी तुमची सेवा केली, माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेतली आणि मला आता तुम्ही गेल्यानंतर अक्कलकोट मधून जायला सांगतायत. तर म्हणे जायला सांगतात याचा अर्थ असा की तू भारतभर भ्रमण कर, जिथे गुरु परंपरा आहे तिथं तू त्याचा प्रसार आणि प्रचार कर.
सगळीकडे मठांची स्थापना कर आणि सगळीकडे ह्या गुरु परंपरेचा प्रसार कर. तिथे वेगवेगळे साधक निर्माण कर. ज्यांना या भक्तिपंथाची आवड नाहीये त्यांच्यामुळे तू आवड निर्माण कर. तिथे मठाधिपती ठेव आणि इथंच नव्हे अनेक गावांमध्ये तू जा आणि तुझ्या गावी जाऊन सुद्धा तू मठांची स्थापना कर. तिथे महंत त्यांना त्यांची नेमणूक कर. अनेक साधक तू निर्माण कर आणि जे आजारी असतील, मनाने आजारी असतील, शरीराने आजारी असतील, अशा लोकांना तिथे येऊन साधन केल्यानंतर, आपली साधना केल्यानंतर त्यांना तिथे बरंच वाटलं पाहिजे अशा तुम्ही मठांची स्थापना करा. स्वामी समर्थांच्या म्हणजे सगळे पावलं तिथे ठेवा. तिथे सगळं व्यवस्थित तुम्ही पूजा अर्चा, नैवेद्य हे सगळं तुम्ही तिथे करा आणि मग तिथे असे कणखर साधक निर्माण करा. आणि काही वस्त्यांमध्ये लोकांना भीती वाटेल तर त्यांची भीती पण तुम्ही नष्ट करायची आहे. तुम्ही साधकांनी त्यांना सांगायचंय आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, ती शक्ती तुम्ही वापरा. आणि मग स्वामी समर्थांनी त्यांना सांगितलं की तुमच्यामधली शक्ती वापरा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मग ते पुढे आणखीन म्हणायला लागेल, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा सूचना सगळ्या शिष्यांना, बाळप्पांना, सगळ्यांना स्वामींनी दिल्या. आणि मला एक सांगावं असं वाटतं आनंदाने की ज्या मठामध्ये माझी कीर्तन सेवा होतीये तो जो मठ ज्यांनी स्थापन केला, मदन मधुकर कुलकर्णी, हे प्रचंड स्वामी भक्त होते, प्रचंड स्वामींची भक्ती करायचे. आणि हा जो मठ इथे दिसतोय ना आपल्याला, तिथं इलेक्ट्रिकचे स्विच बोर्ड बनवण्याचा कारखाना होता. इथे सगळे लोक इथे यायचे, कामाला लोक यायचे. आणि मदन कुलकर्णी आपलं काम करता करता अखंड स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचे, अखंड स्वामी समर्थांची भक्ती करायचे. आणि त्या भक्तीला प्रसन्न होऊन त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामींनी एकदा दृष्टांत दिला की मी तुझ्या इथे माझ्या पावलांच्या रूपाने इथे येणार आहे, पावलं मी इथं उमटवणार आहेत. आणि खरंच मंडळी हो, 1997 साली म्हणजे स्वामींनी दृष्टांत दिल्याप्रमाणे इथं खरोखरच पावलं उमटलेली आहेत हो स्वामींची. आणि आपण किती सगळेजण भाग्यवान आहोत, मी पण भाग्यवान आहे की आपल्याला प्रत्यक्षात स्वामींनी पावलं उमटवलेल्या या मठामध्ये दर्शन घ्यायला मिळते आणि माझी कीर्तन सेवा इथे होते. किती आपण सगळेजण भाग्यवान आहोत, काय सांगावं. आणि ही अखंड भक्ती, त्यांचे जे मुलगा आहे अक्षय कुलकर्णी, ही जी भक्ती आहे स्वामींची परंपरा, ती आज काय तशीच त्यांच्या वडिलांनी जी भक्ती केली तशीच भक्ती इथे करतात. आणि मला त्यांनी कीर्तन सेवेची इथे संधी दिली. अक्षय कुलकर्णी म्हणजे मदन कुलकर्णीचे त्यांचे पुत्र आणि त्यांची पत्नी धनश्री, त्यांच्या मिसेस मानसीताई कुलकर्णी, या सगळ्यांनी मिळून म्हणजे स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली. आणि मी माझं भाग्य समजते की मला इथे कीर्तन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांची मी खूपच आभारी आहे. आणि म्हणूनच मग स्वामींच्या भक्तीची ही जी साखळी आहे ती अजूनही वाढणार आहे पुढे. आणि मग नंतर ह्या कथेनुसार स्वामींनी समाधी घेतली, बाळाप्पांनी त्यांचं सगळं कर्तव्य पार पडलं. आणि मग तुकोबांच्या जे आपण मूळ पदाचा जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगानुसार शेवटच्या चरणामध्ये ते म्हटलेच आहे, तुका म्हणे गुरु भजनी
देव भेटेल जनीवनी. अशानुसार तुकोबांनी सांगितलेले जे अभंगातले शब्द आहेत त्या शब्दांप्रमाणे आपण वागूया आणि ती साखळी जी आहे भक्तीची साखळी ही पुढे चालू ठेवूया. गुरुचरणी ठेवी भाव, गुरुचरणी ठेवी भाव, आपोआप भेटेल देव, आपोआप भेटेल देव. रूप ध्यानासी आणावे, रूप आजची माझी झालेली कीर्तन सेवा स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्पण करते. आपण सगळ्यांनी मला खूप छान साथ संगत केली आणि आपण सगळ्यांनी माझं कीर्तन खूप प्रेमाने ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाही खूप खूप मी धन्यवाद देते आणि सगळ्यांनी आता आरतीसाठी उभं राहावं. हे जिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. आईन आवडले ती माझी सर्व जोड, माझी सर्व जोड, माझी सर्व जोड. जिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, तुझा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम गुरुभाजनाची, सर्वांगी सुंदर किशोराची, कंठी धरते माळ मुक्तावराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बारा, ऋणसुडती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय
फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सहस्रामाचा वाटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्दमये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि गाना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरतियो मायिता हरे भवचिंता जय देव सभायं अंतरी पूरेत दत्तम आभाग्यासी कैसी जगदेहि नाथ राही वर्तली तेथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरला से अंत जय देव श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरतियो मायिता हरे भवचिंता जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे परिधान केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा वेळा सुखीला जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन जगदोधारासाठी राया तू
लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहित रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंद पूजन भावे हो आहे तुझे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा स्वधा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ओम यज्ञेन देवास्ताय निर्माण प्रमाण्यासन तेनाकं महिमा श्रीधर्मपूर्वे साध्यासन्ति देवा ओम राजाधिराजाय कृष्ण साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय हो चालेल सत्य साम्राज्यं भूतं साम्राज्यं वैराज्यं पारेषं समर्पयादिशा सर्वं सारायिष अंसाराय पृथिवी संपर्यन्ताय एतरायति तदस्तेषो भूतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसुरे आविष्कस्य कामप्रे विश्वे आवाहनं जानामि न जानामि तवार्चनं पूजा चैवं न जानामि क्षम्यतां परमेश्वरं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया तासोऽपि मां त्वां क्षमस्वं परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याश्च तव दर्शनात् ओम सद्गुरुनाथाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः स्वामी प्रचोदयात्।